या सामन्यामध्ये जहीरभाई कुठला संघ असणार आहे तो टॉप 3 मध्ये क्वालिफाय करणार आणि कुठल्या संघाचं आव्हान या सामन्यामध्ये संपुष्टात येणार आहे आणि त्यांना तुमच्या भाषेमध्ये पुन्हा 365 दिवस। सही कहा रमेश सर जी। इस मैदान पर जिसके मुकाबले की जीत होगी उसके दरवाजे खुल जाएंगे, जिसकी दरवाजे से इस मैदान पर हार होगी उसके दरवाजे बंद किए जाएंगे। मगर क्या मुकाबला इससे पहले हुआ। सुपर 6 के दोनों मुकाबले लाजवाब बेमिसाल हुए। क्यों नहीं होंगे। नारंगी ग्राम से नारंगी का मैदान है, नारंगी प्रीमियर लीग खेली जा रही है। गांव कब खेला जा रहा है और बेहतरीन कमेंटेटर जब मैदान पर थे, आवाज़ उनकी जो जरूरी थी मैदान पर। क्या बेहतरीन बल्लेबाजी का नजारा किया जीत 11 के बल्लेबाजों ने। एक तरफ करण थे, एक तरफ विलास सर जी थे और क्या वो साथी जारी चुनती हुई 50 रनों का पीछा करते हुए ये बल्लेबाजी का जलवा होता हुआ नजर आया। अजून एक पंच जायचं आहे, स्क्वेअर लेग पंच। चलिए दोस्तों, अब जल्द से जल्द फील्ड को लगा दिया जाए। 2 ऑफिशियल अंपायर में एक प्रकाश सर जी तैयार है तो एक अंपायर तैयार हो जाइए स्कोर लेग अंपायर के रूम में। क्या मुकाबले हो रहे हैं दोस्तों। आज टॉप 6 के ये मुकाबले आपको देखने को मिल रहा है। 2 टीम ने टॉप 3 में प्रवेश किया है। एक टीम हमें चाहिए, वो कौन सी मिलेगी थोड़ा इंतजार होगा तमाम हमारी जनताओं को, तमाम हमारे क्रिकेट प्रेमियों को, तमाम हमारे मेहमानों को और डीबीएन लाइव पे तमाम दर्शक जुड़े वो तमाम दर्शकों का, घर बैठे तमाम दर्शक देख रहे हो तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। नारंगी प्रीमियर लीग 2024 गांव कब है एडिशन 4 आप देख रहे हैं। क्या इनामों की राशि आई है। जीत 11 का गाना भी बजा था और उसके बाद जीत 11 ने कहा कि गांव का हर बच्चा बोलेगा जीत 11 और वो बोलता हुआ नजर आया है। और जीत 11 के खरन ने बल्लेबाजी का जलवा दिखाया, उसके बाद विलास ने उसका साथ दिया है और क्या बल्लेबाजी में वो सिक्सर जड़ा था और मैच अपनी झोली में गया था। ये क्रिकेट का खेल है। आइए सलामी छोड़ी गई है। आइए क्वीरा टीम की द्वारा से एक तरफ है धीरज पाटिल तो एक तरफ है संतोष उपबंधु। ये सलामी जोड़ी मैदान पर दाखिल हुई है। मगर दोस्तों आपने अपनी आंखों से इस मुकाबले में 2 मुकाबले देखे हैं। एक 33 का पीछा एक लाजवाब अंदाज से हुआ आखिरी गेंद तक वो मुकाबला और उसके बाद 49 का पीछा भी एक लाजवाब अंदाज में होता हुआ नजर आया है। क्या मुकाबला जहीरभाई। आता मागच्या सामन्यामध्ये बाकीच्या खेळाडूंना सुद्धा समजलं असेल की फक्त क्रिकेट हे बॅटिंग आणि बॉलिंगवर नसते। जर तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं केलं, एखादा झेल एखादा जाणारा चौकार अडवला, पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा ते चित्र झालं जे 2 चौकार गेले मिसफील्डचे, त्याच्यामुळे तो संघ पराभूत झाला। या सामन्यात सुद्धा मागच्या सामन्यात जे लागोपाठ 2 झेल सुटले करणचे, त्यानंतर करणने एक आक्रमक अशी इनिंग खेळली आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने पुढे नेण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी एवढ्याच वर क्रिकेट नाही आहे, अजूनही एक क्षेत्र आहे जे फिल्डिंग। जरी तुम्ही धावा बनवल्या नाही तर एखाद्या चांगलं क्षेत्ररक्षण करून 5 ते 6 धावा अडवल्या तरी ते आपल्या संघाच्या विजयामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी कामी येत असतात। बघायचं आहे हा सामना कशा प्रकारे जाणार आहे, कारण अगोदरचे 2 सामने रफ अँड टफ झालेले आहेत। हा सामना सुद्धा तशाच प्रगतीचा होणार आहे। बघायचं सलामीची जोडी संतोष पाटील बंधू आणि धीरज पाटील आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते पार्थ। जहीरभाई शुक्रिया रमेश सर जी। पहली गेंद लो फुल टॉस बनाकर गेंद को मोड़ा ऑन साइड पर, गेंद मैदान क्षेत्र में जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा। 1 रन 2 रन की मांग है, रन आउट का मौका होगा क्या नहीं। यहाँ पर एक बेहतरीन कॉलिंग है, वहां पर कॉलिंग होना जरूरी है। यस नो वेट दोनों टीमें पैकेज की तरह है रमेश सर जी, क्योंकि इसके मुकाबले में और आपने सही जिक्र किया है कि क्रिकेट सिर्फ बैटिंग पर नहीं खेला जाता, गेंदबाजी पर नहीं खेला जाता, फील्डिंग एजुकेशन बहुत जरूरी है क्रिकेट के मैदान में। आपने 2 कैच छोड़े, वो मुकाबला आपने गवाया, जो वहां पर मिसफील्ड हुई 2 बाउंड्री आई, वो पहला मुकाबला आपने गवाया। मगर इस मैच में क्या वो गलतियां सुधारी जाएगी या फिर सुधारी जाएगी, ये देखने वाली बात होगी। आप क्या कहना चाहेंगे। नक्कीच नक्की जहीर भाई, ह्या 2 संघ जेव्हा बाहेर बसले होते
तेव्हा मला वाटतं सामन्यावर लक्ष असेल त्यांचं, आणि जेव्हा टीम मीटिंग झाली त्यामध्ये त्या विषयावर पण सुद्धा चर्चा झाली असेल की अगोदरचे सामने कशा प्रकारे गमावले, तर त्या आपल्याला चुका आपल्या संघामध्ये नाही घडता कामा नये. बघायचा पुढचा चेंडू, लोरफुलटा चेंडू, लेग ट्रेड करण्याचा प्रयत्न होता धीरज यांचा, परंतु वेग जास्त असल्याकारणाने बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झालेला नाही आहे. निर्धाव चेंडू पार्थ यांनी हाताळलेला आहे. पार्थ मागच्या सीझनमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती, ह्या सीझनमध्ये सुद्धा. आणि धीरज पाटील या सीझनमध्ये थोडासा अपयशी ठरताना दिसला आहे आतापर्यंत. बघायचा आहे, महत्त्वपूर्ण सामना आहे, त्यांची कशा प्रकारे फलंदाजी होते. पंच प्रकाश यांचा वाईट चेंडूचा इशारा, खूपच बाहेर चेंडू हाताळला होता, कारण पार्थला सुद्धा माहिती आहे धीरज कशा प्रकारे फलंदाजी करू शकतो. जरी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्यांच्याकडनं चांगली कामगिरी झालेली नाही आहे, तरी एक महत्त्वपूर्ण असा खेळाडू आहे आणि या सामन्यामध्ये तशाच प्रकारचा खेळ करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आणि नॉन स्ट्रायकिंगला आहे ते बंधू, मागच्या NPLचा त्यांचा खेळ आठवा. बघायचा आहे पार्थ त्यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर हाताळलेला आहे. चांगली गोलंदाजी, पार्थ वाईड लाईनला चेंडू हाताळलेला आहे, कुठल्या प्रकारची संधी दिलेली नाही आहे ती फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची. जहीर भाई शुक्रिया रमेश सर जी, और आपने सही कहा, दोनों युवा खिलाड़ी है, एक तरफ धीरज पाटिल तो एक तरफ आज है. लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ वाइट यॉर्कर, धीरज को बांध के रखा है. अगली गेंद खेल रहा है यार धीरज पाटिल. आप लोग फुटबॉल बना के ड्राइव किया, गेंद जाती हुई डीप कवर पर से खिलाड़ी जब तक आएंगे गेंद को फील करेंगे, थोड़े से फील्ड में मिस फील होती हुई 1 को 2 में तब्दील करना चाहते थे. धीरज ने कॉलिंग दी थी, मगर आपको पहला रन पहले फास्ट लेना होगा, दूसरे रन के लिए आप निकलते हुए फिर वो कॉलिंग होनी चाहिए, यस नो वेट. वो कॉल टूटेगा, आपका दिल टूटेगा. मगर रमेश सर जी, यहाँ पर दोनों मुकाबले आज टॉप सुपर 6 के एक लाजवाब अंदाज में देखने को मिले. ये तीसरा मुकाबला है, ये मुकाबला भी क्या वो अपेक्षा में हमें देखने को मिल जाएगा, आप क्या कहना चाहेंगे? नक्कीच नक्कीच जहीर भाई, जेव्हा सेकंड पार्ट चालू होईल तेव्हाच आपल्या चित्र समोर असणार आहे. बघायचं आहे, डान्सिंग लावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पार्थ यांनी अगोदर जाणलं होतं. चेंडूचा टप्पा अजून फलंदाजाच्या लांब हाताळला आणि कुठल्या प्रकारची संधी दिली नाही आहे. फक्त एक धाव या फटक्यावर आलेली आहे, ती संतोष पाटील बंधू आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलेला आहे, 2 धावांवर खेळत आहेत. आणि धीरज पाटील 3 चेंडूचा सामना केलेला आहे, फक्त एकच धाव आलेली आहे त्यांच्या बॅटीतनं. धावसंख्या झालेली आहे 4. शेवटचा चेंडू पार्थ, सामना करतील धीरज. पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी, वाईड यॉर्कर, लोअर फुल टॉस हाताळलेला आहे आणि ते सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. थ्रो येईपर्यंत 2 धावसंख्येने धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 6 आणि एकविरा संघ समोर आहे जेम्स बॉन्ड 5607. धन्यवाद डीजे. तात्या काय लाइटिंग लावली का टी शर्टला? नुसता चकाकलाय तो. लाइटिंग लावली वाटतं. कॅमेरामॅन फोकस करो. मला वाटतं याराना पिक्चर सारखं काहीतरी आहे वाटतं त्यांचं. अमिताभ बच्चन. शुक्रिया पहिलं रमेश सर जी, बेहतरीन मुकाबला चलता हुआ. पहली ओवर में 6 रन बने, दोनों बल्लेबाजों को बांध के रखा था गेंदबाजों ने, मगर आने वाली तमाम 18 गेंदों में क्या इस मैदान पर एक टारगेट सेट किया जाएगा आई एकवीरा टीम द्वारा? आप जानते हैं जेम्स बॉन्ड 5607 एक लाजवाब बल्लेबाज के नज़ारे में हमें देखने को मिल जाएंगे, मगर यहाँ पर एक टारगेट देना होगा. भावेश का शॉट कवर थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात है, ओनर है इस टीम के, मगर आप यहाँ पर संतोष बंधु को बल्लेबाजी में घेर खोलने होंगे. फील्डिंग की सजावट आप देख रहे हैं, डीप स्क्वायर पर खिलाड़ी तैनात है, डीप मिड विकेट डीप लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी तैनात है. चलिए विजय मामा, आपके लिए इनाम आया है. हैट्रिक लेने पर संग्राम सर जी की तरफ से आपको दिए जाएंगे 1000 रुपये का इनाम. चलिए दोस्तों, अब इनामों की राशि लगेगी क्योंकि तमाम टीमें टॉप 6 में गई, उसके बाद टॉप 3 में, मगर दोस्तों खेल का जलवा बिखरेंगे आप करेंगे तो इनाम आएगा. बेहतरीन शॉट है, गेंद लॉन्गों पर पास है उसके हाथ के नीचे, मगर नाकाम गेंद. 1 बाउंस सी मारे का बाहर. देखना होगा अंपायर का निर्णय क्या आएगा. 6 रनों के लिए फर्रार गेंद. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे. सुरेख असा फटका सरळ आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. बघायचं मागचा षटक चांगला हाताळला होता आणि या षटकामध्ये जशी संधी भेटली तसाच एक पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार संतोष पाटील बंधू. आणि बघायचं आहे तितकाचा चतुर आणि चालाक गोलंदाज आहे विजय पाटील, म्हणजे विजय मामा या नावाने परिचय असणारा हा खेळाडू. बघायचा आहे पुढचा चेंडू कशा प्रकारे हातात बंधूंसाठी. बघायचा आहे चांगला चेंडू, थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते मिसफिल्डिंग आणि पुन्हा त्याचा सिंगलचं डबलमध्ये रूपांतर केलेलं आहे. आणि तेच चित्र समोर दिसतं जहीरबाई. फिल्डिंग हे क्षेत्रामध्ये काहीशे खेळाडू कमी पडताना दिसत आहेत. जर थोडासा प्रॅक्टिस म्हणजे संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये सराव करताना जर आपण आपली जागा एक विशिष्ट जागी आपण रेग्युलर क्षेत्ररक्षण केलं तर. आणि बघायचा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गडी बाद. पहिला हादरा बसलेला आहे तो आई एकवीर संघाला बंधू यांच्या रूपाने. विजय पाटील गोलंदाज. पहिला गडी बाद, धावसंख्या 14. डीजे शुक्रिया डीजे, थैंक यू, धन्यवाद. पहला विकेट संतोष बंधु के रूप में गिरता हुआ. आई एकवीरा टीम का अब यहाँ पर सवाल ये है कि कितने रन. और अपने रमेश जी सही जिक्र किया था कि फील्डिंग सेशन में आपको और तुकाराम सर जी जब पहले एडिशन से नारंगी प्रीमियर लीग 2022 हो या फिर एक 23 हो 24 हो, आपको हर बार कहते आए हैं कि हर खिलाड़ी युवा हो या फिर सीनियर खिलाड़ी, जब आपकी फील्डिंग अच्छी होगी तो ये मुकाबले में आपके गेंदबाजों को लड़ने के लिए मौका मिलेगा. और उसके बाद आप जब शाम के वक्त आपको जितना वक्त मिलता है, जब मैदान आपका खाली रहता है, जब आपको बैटिंग सेशन रहता है, जब आपको इस मैदान पर आना है, सराव थोड़ा करना है, तो आप अच्छे खिलाड़ी भी बन सकते हैं. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जहीरभाई, फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी हे क्षेत्र नाही आहे. आणि बघायचं आहे वाईट चेंडूचा इशारा बाहेर. वाईट चेंडूचा इशारा. वाईट चेंडूने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 15. बघायचं आहे विजय पाटील चांगला चेंडू हाताळलेला आणि इथे बघायचं आहे जोरदार अपील. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक मिस झालेला आहे आणि शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक सुद्धा 22चा इशारा. चेंडू कुठून गेला ते अजून विजय मामा विचार करत आहेत. कमरेवर दोन्ही हात ठेवलेले आहेत त्यांनी. पंच सुद्धा विचार करत असतील बॉल गेला कुठून. चांगला चेंडू हाताळला होता आणि ह्या फटक्यावर 22च्या रूपाने 4 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 19. दुसऱ्या षटकातील बघा रिप्लेमध्ये आणि स्टम्प्स लेग स्टम्पच्या थोडासा बाजूने गेलेला आहे. अपील करत होते विजय मामा, परंतु चेंडू आणि कुठून गेला काय समजलंच नाही आहे. आणि आता हा नेम बरोबर आलेला आहे. विजय मामा पहिला तेच विचार करत होते की अगोदरचा चेंडूसुद्धा असाच हाताळला होता, पण बॉल गेला कुठून नक्की. डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे. अगोदरचा चेंडू हाताळला होता आणि बॅटची आतली कड इनसाइड एज. आकाश गरज सारखा फलंदाज इथे बाद झालेला आहे आणि आकाश यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो निखिल. बघायचं आहे षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 19. 2 गडी बाद. आई एकवीर संघ. जेम्स बॉन्ड 5607 नाणेफेकीचा कोल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू या षटकातील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 19. डीजे
शुक्रिया डीजे। 2 ओवर का खेल समाप्त, 19 रन बने हैं। आइए एक्वीरा टीम के लाजवाब गेंदबाज फिर से गेंदबाजी पर है। योगेश गलत गेंदबाजी पर आए। 12 गेंदों का खेल आना बाकी। आइए एक्वीरा गेंद बल्लेबाजों के लिए स्ट्राइक पर धीरज है। धीरज है जब तक ये मैच का थोड़ा सा रंग संख्या हमें देखने को मिल जाएगी, मगर गेंदबाजी पर अनुभव गेंदबाज है जिन्होंने बहुत साल क्रिकेट को खेला है। लाजवाब गेंदबाजी, बल्लेबाजी का जलवा बिक रहा है, मगर आज अपनी टीम के लिए करना होगा। देखिए थोड़ा सा रन अप चुकता हुआ। अब 4 खिलाड़ी को आप देख सकते हैं ऑन साइड पर। डीप स्कॉल एक पर एक खिलाड़ी, मिड विकेट पर, मिड विकेट वाटिश लॉन्गा पर, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी है, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट टर्मैन, शॉर्ट कवर पर एक खिलाड़ी, शॉर्ट फाइन लेग पर एक खिलाड़ी तैनात है। गेंदबाजी पर योगेश गरज का गेंदबाजी पर है। धीरज पाटिल खेलने के तैयार। पहली गेंद अंदर के करीब थी, ड्राइव किया लॉन्ग ऑन पर। जब तक आप आज उस गेंद को फील कर पाएंगे 1 ही रन मिल जाएगा। 1 रन के साथ रन संख्या 2020, 20 रनों पर जाती हुई। तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ एक बेहतरीन मुकाबले की शुरुआत है नारंगी गांव से। नारंगी की जानिब से आप देख रहे हैं नारंगी प्रीमियर लीग 2024 का थरार गांव कप एडिशन 4 आपके सामने डीबीएन लाइव पे तमाम दर्शकों में रात के समय देख रहे तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। घर बैठे इस मैदान पर तमाम दर्शकों का भी हार्दिक हार्दिक स्वागत। गेंदबाजी के लिए योगेश गरज है, स्ट्राइक पर न्यू बैटर मैदान पर है। निखिल स्ट्राइक पर है। निखिल और धीरज की जोड़ी मैदान पर है। इसके बाद 3 टीमों में ड्रॉ होगा। किसी वो लकी ड्रॉ में फाइनल की टिकट मिलेगी। आउट साइड पर खेला है निखिल ने। जब तक गेंद जमीनी शेयर करते आउट साइड पर जाते खिलाड़ी आकर दूसरे की मांग है। रनआउट का मौका होगा क्या? नहीं, 2 रन। भाग भी गिरा, भागने की जरूरत है। अपने टीम के लिए 1 रन की कीमत है। बघायचा आहे पुढील चेंडू योगेश घरात, सामना करतील निखिल। चेंडू सरळ आलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने। पार्थ चांगलं क्षेत्ररक्षण, जोरात चेंडूवर आले। कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही आहे दोन्ही फलंदाजांना दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याची। चांगली गोलंदाजी आतापर्यंत योगेश घरात यांनी 3 चेंडू हाताळलेले आहेत। 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत फक्त। धीरज पाटील अजूनही त्यांना सूर सापडलेला नाही आहे। बघायचं आहे सलामीला आलेले आहे 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आलेले त्यांच्या बॅटिंगनं। बघायचं आहे पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, पण कुठल्याही प्रकारची संधी देत नाही आहे गोलंदाज योगेश घरात। त्यांना सुद्धा माहिती आहे की लीग स्टेज संपलेली आहे। आता सुपर 6 म्हणजे जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हरेल तो जहीरभाई 365 दिन इंतजार करना पड़ेगा। दरवाजे खटखटाने होंगे, एक एक पल याद करना होगा क्योंकि ये गांव कब है साल में आएगा आपके सामने। अगली गेंद खेलने के तैयार है। आप बेहतरीन बल्लेबाज है, मगर धीरज का साथ देना होगा। आखिरी गेंद तक लड़ना होगा क्योंकि आपने 2 मुकाबले देखे हैं। फुल टॉस गेंद, मिस टाइम शॉट है। गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे। लाजवाब कैच, गांव कप का एडिशन का 4 का एक लाजवाब बेहतरीन कैच। कमान डीजे। आप फुल टॉस गेंद टाइम शॉट है। थैंक यू डीजे। और तीसरा विकेट का पतन होता हुआ आई एक्वीरा की उम्मीदों को लगता हुआ ये तीसरा झटका। दोस्तों आज की रात तक इधर रुके रहिए मैदान पर। स्कोर जाकर पहुंचा है 24 रनों पर। तीसरा ओवर प्रगति पर चल रहा है। आज रात तक इस मैदान पर अपने खेल का जलवा बिखरे इनाम आते रहेंगे आपको, क्योंकि ये नारंगी नगरी है, विरार की नगरी है और गांव कब है नारंगी प्रीमियर लीग 2024 का थरार है। यहाँ पर आपके खेल का जलवा होगा। इनाम आपने देखे हैं। करण ने बल्लेबाजी की, विलास ने की और क्या पारी खेली दोस्तों। वो 49 रनों का पीछा किया आपने दम पर और वहाँ पर आकाश को डिफेंस करते करते सिंगल डबल में वो रन बना, एक चौका लगाया और अगली 3 गेंदबाजों पर हमले चढ़ाए गए और मुकाबला आपने झोली में किया है। अगली गेंद न्यू बैटर के लिए आती हुई और स्टंप पर आए, गेंद को फ्लिक किया है और गेंद को भेज दिया डीप फाइन लेग बॉल के बाद 6 रन। कम ऑन डीजे। एक गणपत बजाना काय को बंद किया। 3-0-30 धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धाव संख्या।
myself. शुक्रिया डीजे. धन्यवाद डीजे. जहीरभाई, अगोदरच्या सामन्यामध्ये जो फलंदाज बघितला होता करण, त्याचाच लहान भाऊ, मला वाटतं हा अर्जुन आहे वाटतं. सही कहा सर जी आपने. म्हणजे जीत आहे त्याचं नाव, पण करण, मेरे करण अर्जुन आएंगे म्हणजे आपले मित्र, एकच वादा ग्रुपचे रमेश पाटील यांचे दोन्ही सुपुत्र आहेत. ते आपण नेहमी त्यांना इथे आपल्या मैदानावर जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा त्यांचा एन्जॉयमेंट भरपूर असतो. आज मला वाटतं घरी बघून ते सामने बघत असतील. तर करण पाटील आणि जीत असे दोन त्यांचे सुपुत्र आज आपल्या या नारंगी गावमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपली गावकऱ्यांचं आणि आपल्या खेळाडूंचं मनोरंजन करताना दिसत आहे. बघायचं शेवटचं षटक आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 गडी बाद. आई एकविरा संघ बघायचं आहे. जेम्स बॉन्ड संघसुद्धा विचार करत असेल, कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहे. तर येणारे 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावसंख्येवर त्यांना रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. तसंच धीरज पाटीलसुद्धा विचार करण्यात आहे की आत्तापर्यंत या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आपल्याकडनं चांगली कामगिरी झालेली नाही आहे. तर या शेवटच्या 6 चेंडूमध्ये चांगली फलंदाजी करून एका चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला नेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. जहीरभाई, येणारे 6 चेंडू कशा प्रकारचा खेळ होतो आहे बघायचं आहे. सही कहा रमेश सर जी. अब 6 गेंदें दोनों टीमों के लिए बहुत बड़ी विशेष होगी. दोनों टीमें जानती है कि इस मुकाबले की अहमियत, हमने जो मुकाबले में मेहनत की, 3 मुकाबले खेले और उसके बाद हम क्वालिफाई हुए हैं. मगर कल के दिन दोनों टीमों के एक टीम की तो जरूर दिल की धड़कनें तेज थी वहाँ पर जी जेम बॉन्ड टीम की. ओह बेहतरीन गेंदी, पैड में गेंद का आउटसाइड में खेला हो, वहाँ पर यहाँ पर क्या ड्रॉप, और वहाँ पर धीरज पाटिल का मौका आया है. अब ये मौका कितना महंगा साबित होगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा. मगर कहते हैं ना, हर चीज़ वक्त पर होनी चाहिए. वक्त पर नहीं तो सही नहीं होगी, तो वक्त आपका क्या करना है वो कर सकता है. मगर दोस्तों, कैच विन द मैचेस का है. गेंदबाज ने लाजवाब गेंद की थी, जड़ में थी, पार में थी, फ्लिक किया था, मिस टाइम शॉट था, मगर वहां पर गलती करते हुए लॉन्ग ऑन के खिलाड़ी. एक गलतियां महंगी साबित होगी दोस्तों, क्योंकि इस 2 रन के साथ इसको जा पड़ता हुआ 32-32. आई एक खीरा टीम. देखिए आप रिप्ले में देख सकते हैं, थोड़ी से रफ्तार निकल गए थे. धीरज पाटिल की अगली गेंद, शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर छुपती हुई डॉट बॉल. लाजवाब गेंदबाजी हेमंत द्वारा देखने को मिलती हुई. मगर आने वाली 4 गेंदें क्या कहकर जाएगी, बल्लेबाज या गेंदबाज, क्या कहेंगे रमेश सर जी. नक्कीच जहीरभाई, चांगला चेंडू हाताळला होता. जरी अगोदरच्या चेंडूवर झेल सुटला, पार त्यांनी चांगला प्रयत्न केला होता, तरी हेमंत पाटील होंडो या नावाने परिचय असणारा खेळाडू, म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा गावकोप असतो तेव्हा आपल्या गोलंदाजी फलंदाजीमध्ये चांगलीच कामगिरी करण्यामध्ये माहीर असतो. बघायचा आहे वेळेला पुढचा चेंडू त्याच पद्धतीने हाताला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक धावतायत आणि चेंडू त्यांना फसून मागे गेलेला आहे. या फटक्यावर 2 धावा पळून काढलेल्या आहे. अजूनही धीरज पाटील स्ट्रगल करत आहेत. सलामीला आले होते ते. 9 चेंडू आणि 9 धावा अशी त्यांची फलंदाजी आहे. थोडेसे नाराज आहेत, वाटते जास्त विचार करतात ते. बघायचं आहे शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जहीरभाई, सही कहा रमेश सर जी. क्या होगा देखना है. सही कहा रमेश सर जी. 3 गेंदों का खेल आना बाकी है. धीरज पाटिल के पास क्षमता है, मगर आज थोड़े से नाराज नजर आ रहे हैं मैदान पर. कि ये बल्लेबाजी का जलवा नहीं हो रहा है अपनी टीम के लिए, और करना है क्योंकि हमने टॉस गंवाया था. पहले फील्डिंग करने का, बल्लेबाजी करने का मौका मिला है, तो बल्लेबाजी का जलवा इतना खास हुआ नहीं है. मगर हेमंत की 3 गेंदें अभी भी इस मैदान पर आना बाकी है. कौन से अंदाज में गेंदबाजी का नजारा पेश किया जाएगा धीरज पाटिल के लिए. बैट का आवाज लगा है, गेंद विकेट पर मंडलाती हुई नजर आएगी. डॉट बॉल. आप पहले बल्ला घुमाता, बाद में गेंद थोड़ी सी ट्रैवल बैट पर एज लगकर, शरीर पर लगकर विकेट के पास मंडलाई. डॉट बॉल. 2 गेंदों का खेल आना बाकी. स्कोर अपनी जगह पर रुका 34. 3 विकेट के नुकसान पर आई एकवीरा टीम. आप यहाँ पर 2 गेंदों में तो एक तो बड़ा शॉट चाहिए धीरज पाटिल के लिए, क्योंकि एक समय तो स्कोर पर खड़ा करना होगा. अपने गेंदबाजों को लड़ने वाली रंग संख्या उभारनी होगी, क्योंकि ये नारंगी गांव का है. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ. शॉर्ट गेंद थी, पुल किया है, गेंद ने ऊंचाई ली है, उतनी लंबाई भी ली है. धीरज पाटिल नावाता बैंडेड षटकार. कम ऑन डीजे. शुक्रिया डीजे.
माय नेम इज लखन। अब इस मैदान पर एक आखिरी गेंद है धीरज पाटिल के लिए, मगर ये शॉर्ट गेंद बेहतरीन अंदाज में सफल होकर गेंद को खेल दिया था डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। विजय सर जी वहां पर थे मगर दर्शक बनकर रह गए। आखिरी गेंद है, आउटसाइड पर खेला मिश्रा में, गेंद ने ऊंचाई ली है, खिलाड़ी उस कैच के नीचे है, क्या ड्रॉप। 2 रन पूरे होते हुए नजर आएंगे, तीसरे की मांग होगी क्या? आप नहीं, मगर धीरज पाटिल को लौटना होगा। 42 बने हैं, 43 का पीछा है, काम मत जाइए दोस्तों। 33 का मुकाबला देखा है, 49 का मुकाबला देखा है। अब थोड़ी देर के बाद आप देखिए 43 का मुकाबला, और थोड़ी देर में हमारी बेहतरीन आवाज इस मैदान पर गुंजेगी, वो हमारे सभी के चेते लालडे तुकाराम मंगेशकर जी। और क्या वो मैच बनाया था 49 वाला, क्या ये 43 वाला भी बन नहीं पाएगा? देखने वाली बात होगी, मगर विचार मंच होगा, चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा। काम मत जाइए, आप देखते रहिए। नारंगी प्रीमियर लीग 2024 गांव कप एडिशन 4 है, और आखिरी सुपर 6 का मुकाबला है। टॉप 3 में 2 टीम देखा है, 1 टीम बाकी है। कौन जाएगा लकी ड्रॉ में, वहां पर फाइनल की टिकट किसे दी जाएगी, कौन सवार होगा उस टिकट पर, ये देखने वाली बात होगी। एक लेते छोटा सा ब्रेक, आखिरी ये ब्रेक, और ब्रेक में सुनेंगे मधुर संगीत। कमांड ही है आमची आन बान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान। क्रिकेट आमची आन बान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान, आहे हो मान। आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात। दमदार भारी अंगार आमचे खेळाडू कट्टर, खेळाडू कट्टर, खेळाडू कट्टर, साऱ्या मैदानात आज घुमतील चौकार षटकार, चौकार षटकार, चौकार षटकार। SK11 ही आमची जान, लीडर प्रवीण पाटील छान, SK11 ही आमची जान, प्रवीण पाटील दादा हे छान, दादा हे छान। चर्चा हीच हु बाजूत, चर्चा हीच हु बाजूत, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना गणपत बजाना काय को बंद किया? सातों जन्म तुझको पाते, गोरी तेरे नैनों में हम बस जाते। सातों जन्म तुझको पाते, गोरी तेरे नैनों में हम बस जाते। सपनों की दुनिया पर OSL नैनों में हम बस जाते। सातों जन्म तुझको पाते, गोरी तेरे नैनों में हम बस जाते। झालेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी प्रीमियर लीग अर्थात गाव कप 2024 सुपर 6 मधले 2 सामने आपण पाहिले, जिथे 33 धावांचा पाठलाग झालाय, मागे 49 धावांचा पाठलाग झालाय। या दोन्ही गोष्टीचा उल्लेख केला तर इथे 43 धावांचा पाठलाग होईल की नाही, जो क्रम आज रात्रीपासून सुरुवात झालाय, तो धावांचा पाठलाग जे टार्गेट आहे ते टार्गेट अचीव केले गेले मागच्या 2 सामन्यामध्ये, आणि या सामन्यामध्ये बघूया पुन्हा एकदा टार्गेट धावांचा पाठलाग, यशस्वी पाठलाग मागच्या 2 षटकामध्ये होताना आपण पाहिलं आहे, आणि या षटकामध्ये सुद्धा धावांचा पाठलाग होईल की नाही। सलामी जोडी आपण मैदानाच्या दिशेने पाठवायची आहे, 43 धावांचा पाठलाग करायचा आहे। तो टीम जेम्स बॉन्ड 5607, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर टीम आई एकविराची आहे, टीम आहे ज्यानं लागोपाठच्या दुसऱ्या वर्षी आपण जर पाहिलं 2 वर्ष द क्वालिफाय केलं होतं टॉप 6 मध्ये, आणि आता प्रयत्न आहे तो टॉप 3 मध्ये जाताना।
जसा G13ला पाहिलं त्या टप्प्यावरती पहिल्यांदाच पोचलाय. प्राप्ती वॉरियर्सला तर गेल्या 2-3 स्पर्धेचा उल्लेख केला, तर एक स्पर्धा सोडली तर बाकी दोन्ही स्पर्धेमध्ये त्यानं टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेलं होतं. 24 चेंडू आणि 43 धावांचा पाठला करायचा कमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच झहीरभाई सुद्धा जोडले जातील. मागच्या 2 सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झालाय. याच्यामुळे तो क्रम जर कायम राहिला तर या सामन्यामध्ये जेम्स बॉन्ड 5607 विजय होईल. पण तो क्रम तोडायचा आहे आई एकविरा या संघाला. तो थोडासा ब्रेक करायचा आहे त्या मोमेंटमला. यासाठी गोलंदाजीसाठी पहिले षटक हाताळण्यासाठी रेडी होताना धीरज पाटील प्रमुख गोलंदाज आहे. तो आता गोलंदाजीसाठी आलाय धीरज पाटील. तर सलामी जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला यंग एक तरुण खेळाडू आहेत, नौजवान खेळाडू आहेत पार्थ पाटील, आणि दुसऱ्या बाजूला अनुभव विजय पाटील अर्थात विजय मामा नॉन स्ट्राईक आहेत. गेल्या वर्षीची स्पर्धा आपल्याला आठवते ज्यावेळेला पार्थ पाटीलनं केलेली बॅटिंग, पार्थ पाटीलनं केलेली सलामीला येऊ नये केलेली फटक्यांची आतषबाजी आपण मैदानावरती पाहिली आहे. अपेक्षा तीच करतोय जेम्स बॉन्ड 5607चा संघ, तीच अपेक्षा करतोय. पण समोर कोण आहे? समोर गोलंदाजीला कोण आहे? मागच्या 7-8 वर्षाचा खेळ जर पाहिला तर धीरज पाटील. धीरज पाटीलनं प्रत्येक वेळेला स्वतःला प्रूव्ह केले, स्वतःला सिद्ध केले. मग गाव कप असू द्या किंवा एक गाव एक संकल्पना असू द्या, व्यावसायिक क्रिकेट खेळताना सुद्धा धीरज पाटीलला पाहिलंय. त्याच्यामुळे ही लढाई रफ अँड टफ होणार आहे. पार्थ पाटील या संपूर्ण स्पर्धेचा उल्लेख केला तर 4 सामन्यामध्ये 48 धावा, त्या बेस 42 आहेत ना, बरोबर. सर्वोत्तम धावसंख्या या स्पर्धेतली पार्थ पाटीलची 42 आहे आणि आता टार्गेट 43 आहे. 42 त्याचा बेस्ट आहे आणि मैदानावरती बेस देण्याची गरज आहे. तुम्ही बेस द्या, मैदानावरती तुमचा बेस द्या, इथे विजय होऊ शकतो. मॅचला होईल सुरुवात. झहीर भाई पुन्हा एकदा जोडले जातील. शुक्रिया तुकाराम मांगेला सजी. तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का फिर से एक बार रात के समय में हार्दिक हार्दिक स्वागत है. एक बड़ा टारगेट है 43 का, 24 गेंदों का खेल आना बाकी है. बात की जाए तो यहाँ पर 10 क्रमांक 25 से सरासरी ने फलंदाजी कराई है. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है क्योंकि ये नारंगी प्रीमियर लीग 2024 का तरार है. और वहां पर आप देख रहे तो सुपर 6 का ये आखिरी विनिंग आपके सामने है. टॉप 3 में एक टीम चाहिए हमें, वो कौन सी होगी? तुकाराम सर जी क्या कहना चाहेंगे आप? दोन्ही संधी आहे, दोन्ही संधी आहे. एक कॅश प्राइज आले संग्राम बोलिये याच्याकडनं एक कॅश प्राइज आहे. लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 3 चौकार, यासाठी एक कॅश प्राइज आलाय. पहिला चेंडू थोडं जर आपण बघितलं मिसिंग लेग होते की काय, पण संघटना ते चालय तर की डाऊन द विकेट चेंडू जातोय पायावरती. चेंडू आदळला, पहिला चेंडू फुलटॉस मिस केलाय, फुलटॉस मिस केलाय पार्थ पाटीलनं. 3 चौकारांसाठी जर पाहिलं 500 रुपयाचा कॅश प्राइज संग्राम याच्याकडनं. लागोपाठचे 3 षटकार 1000 रुपये कॅश प्राइज आहे. पण पहिला चेंडू पायावरती आदळलाय, पहिला चेंडू मिस केलाय. सही का सर जी, फुल टॉस गेंद थी और ऐसे मौके बार बार नहीं आते हैं. आप देख सकते हैं बेहतरीन गेंद थी धीरज पाटिल की, वहां पर नाकाम रहते हुए बल्लेबाज बाद उसके बल्लेबाजी का जलवा करना होगा. 42 बना है, 48 4 मैच में बल्लेबाजी का लौदा जलवा दिखाया है, तो इस मैदान पर जलवा दिखाना भी होगा क्योंकि ये मुकाबला आपके लिए अहम है. क्योंकि टॉप 3 में जाना होगा तो जलवे दिखाने होंगे, मगर उतने ही बेहतरीन गेंदबाज मैदान पर गेंदबाजी का नजारा पेश करते हुए नजर आएंगे. धीरज पाटिल बेहतरीन गेंद थी, जड़ में आउट साइड खेलना चाहते, बैट का टो लगा, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील करके 1 रन पूरा होता हुआ भारत ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 1 रन पर. तो सची ये मुकाबला टक टुवर्ड इस मैदान पर देखने को मिलेगा और आखिरी गेंद पर दोनों टीमें इस मैदान पर लड़ती हुई नजर आएगी. बिल्कुल आखिरी गेंद तक जाएगा, लेकिन कोण ले जाना चाहता है? शेवटच्या चेंडूवरती मॅच कोण घेऊन जाणार आणि त्यावेळेला सिच्युएशन काय असणार आहे, परिस्थिती काय असणार आहे, ती आहे महत्वाची आहे. यंग अनुभवी फलंदाज मैदानावरती आहे विजय पाटील, दुसऱ्या बाजूला यंग, एका बाजूला जोश आहे, एका बाजूला होश आहे. तर गोलंदाजीला एक ट्रम्प कार्ड, प्रमुख अस्त्र, प्रमुख गोलंदाज पहिल्या षटकासाठी इंट्रोड्यूस केलेला आहे. दबाव वाढवायचा आहे, प्रेशर वाढवायचं आहे. याच कारणासाठी धीरज पाटील पहिले षटक हाताळताना गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय धीरज पाटील याला. स्ट्रायकर एंडला विजय पाटील आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला, धावा आहे दाबलकावरती 1, पाटला काय 43 धावांचा. धीरज पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजीसाठी. बॅटच्या आतल्याकडे चेंडू पाठी मागे निघून चाललाय, जोपर्यंत फील्ड करतील. शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक पोहोचले होते. 1 धाव या चेंडूवरती, पूर्ण 1 धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीने धाबलकावरती धावा आहेत त्या 2-3 चेंडूचा खेळ पूर्ण होताना. सही का तुकाराम सर जी, अभी भी 3
2 रन बने हैं मगर अभी भी 21 गेंदों का खेल आना बाकी है और 41 रनों की दरकार है। मैच लंबा है, गहरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा क्योंकि ये रात का समय है। कौन सी टीम आगे जाएगी, कौन सी टीम इस मैदान से अपने घर का रास्ता नापेगी तो आने वाला समय तय करेगा। मगर टॉप 3 में जाने के लिए दोनों टीमें अपनी मेहनत लगाती हुई नजर आएगी, पसीने गवाते हुए नजर आएगी। अगली गेंद धीरज पाटिल इस गेंदबाजी पर तैयार है। राइट ओवर से गेंदबाजी होती हुई नजर आएगी। आउटसाइड खेलने गए थे, अपील की और अंपायर ने कहा यस, स्टंप के सामने पकड़े गए और एक बड़ा विकेट गिरता हुआ मधुर संगीत भी मैदान पर आता हुआ। कमान डीजे, चलिए डीजे नहीं है, डीजे थोड़ी से 10:30 बज चुके हैं। आप लाजवाब क्रिकेट है इस मैदान पर, आप मुकाबले में ट्विस्ट का नहीं आएगा। आप यहाँ पर लाजवाब मुकाबले की ट्विस्ट है। मैंने कहा ना, कभी चढ़ाव है तो कभी उतार है, कभी खुशी है तो कभी गम है, कभी ये रुलाता है तो कभी हंसाता है। मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल है, रुकना होगा क्योंकि असली पिक्चर अभी आना बाकी है। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे? पिक्चर ऐसा पण या पिक्चर मध्ये ट्विस्ट आलाय पार्थ पाटील एक धाव करून बॅक टू द पेव्हिलियन पार्थ पाटील आले आहेत। हा चेंडू बघा धीरज पाटीलचा, विकेट सुरुवातीलाच गमावलेला आहे तो टीमनं, खास करून जेम्स बॉन्ड 5607 धीरज पाटीलला त्याच करता पहिल्या षटकामध्ये आणलंय। विकेट पाहिजे होता आणि तो विकेटही मोठा, पार्थ पाटीलचा विकेट। पण इथे सेन्सेबल खेळायचं होतं, सेन्सेबल तुम्हाला खेळायचं होतं। बरोबर पायावरती चेंडू आदळला, पंचांचं बोट वर गेलं आणि विकेट, पहिला विकेट गमावलाय। क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी आता योगेश गरत। सही कहा तुकाराम सर जी, यहाँ पर योगेश गरत आए हैं। कल की क्या पारी खेली थी दोस्तों, आज वो पारी को याद करना होगा, संवारना होगा अपनी टीम को क्योंकि टीम थोड़ी सी बैकफुट पर है। 4 गेंदों का खेल हुआ है, 2 रन स्कोरबोर्ड पर, एक विकेट गिरा है, वो महत्वपूर्ण विकेट गिरा है। मगर आप टीम को संवारना होगा क्योंकि अभी भी गेंदे मैदान पर आने बाकी है। 20-41 का पीछा है, 21 रनों के मामला दूर है मगर क्या उसे नजीक किया जाएगा, दूर किया जाएगा गेंदबाजों के द्वारा? करना होगा, अभी नहीं तो फिर कभी नहीं। 365 दिन इंतजार करने होंगे गांव कप के लिए। ये गांव का आपके लिए सुनहरी मौका लेकर आया है और ये सुनहरी मौका को बना दीजिए तो आप इस मैदान पर अपने हीरो बनते हुए नजर आएंगे। बहुत अच्छी गेंद थी, बैकफुट पर गए, हल्का से खेला गेंद कवर रीजन पर आती हुई। जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, 1 रन पूरा होता हुआ, 1 रन के साथ इसको जाप होता हुआ 3। अभी भी 40 रनों की दरकार है, 19 गेंदों का खेल आना बाकी है। तो कौन सा जी, 1 विकेट मिला है धीरज पाटिल को और धीरज इसलिए तो गेंदबाजी पर आए थे। आप क्या कहना चाहेंगे? बहुत ही बेहतरीन गेंदबाजी है। मागचा मॅच आपण पाहिला, 18-18चा मॅच आपण मागचा पाहिला होता। आता इथून जर पाहिलं तर 19 चेंडू आणि 39 धावांची म्हणजे 19-40 समीकरण आहे। सेन्सेबल खेळायचं होतं, कदाचित दिमाग के बत्ती आपको जलाए रखना था। धीरजनं पहिलं षटक चांगला हाताळलंय, 3 धावा आतापर्यंत खर्च केले। शेवटचा चेंडू या पहिल्या षटकात स्ट्रायकरला विजय पाटील, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता पण प्रोटेक्शन लावलं होतं। माहिती आहे विजय पाटील यांचा खेळ बिलकुल त्यावेळेला खेळला, त्यावेळेला युट्यूब नव्हतं पण विजय पाटीलचा खेळ पाहिला त्याच्यामुळे तिथे तो पॉईंटला डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक बरोबर लावण्यात आला होता। खेळ मागच्या काही दिवसामध्ये पाहिला विजय पाटील यांचा, म्हणून तो क्षेत्ररक्षक तैनात होता। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात समाप्ती धावा आहेत धावफलकावरती 4। कंपेअर जर पाहिलं तिथे जर पाहिलं जास्त फरक नाहीये आणि या शेवटच्या चेंडूवरती सिंगल बघा, बॅटची फेस ओपन केली ती, स्क्वेअर कट खेळला होता, प्रोटेक्शन होतं डीप पॉईंट रिजनमध्ये। 1 धाव या चेंडूवरती पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा आहेत 4, तिथे 6 होत्या, इथे 4। पण जमेची बाजू काय होती आई विकेटसाठी, विकेट नव्हता गमावला आणि जेम्स बॉन्ड 5607 त्यांचा एक जेम्स बॉन्ड गमावलाय। नॉट 7 असतो पण दुसरा जेम्स बॉन्ड यायला हवा, दुसरा असा खेळाडू, मॅच विनर खेळाडू। भले पार्थ पाटील बाद झाल्यात पण योगेश गरतकडे क्षमता आहे, विजय पाटीलकडे समयसूत्रता आहे, ती दाखवण्याची आवश्यकता आहे। 18 चेंडू आणि धावा करायचे आहेत 39। मागचा मॅच 18-38चा होता, हा 18-39। सही कहा दुकान सर जी, वो मैच 38 का था, ये 39 का है। 18 गेंदों में बड़ा मुकाबला है। ये मामा स्ट्राइक पर है, एक बेहतरीन बल्लेबाज है। कल के दिन भी क्या पारी अपनी टीम के लिए सवारी थी मगर आज जरूरत है क्योंकि टॉप 3 में जाना होगा तो वो बल्लेबाजी का जलवा याद करना होगा। वो कल की रात को याद कर आज की रात में वो बल्लेबाजी का सवरा इस मैदान पर सेरा पहनना होगा विजय मामा के लिए। मगर गेंदबाजी पर अहमद है, एक अनुभव गेंदबाज है जिन्होंने बहुत साल क्रिकेट को खेला है। विकेट कीपर पर संतोष बंधु है, एक लाजवाब फील्डिंग की नज़ारत आपको देखने को मिल रही है मैदान के अंदर। ये मुकाबला किसके झोली में जाएगा, टॉप 3 में कौन सी टीम जाएगी, लाजवाब होगा और किसके लिए वो लकी ड्रॉ में थ्रू पर सीधा फाइनल की डिग्री से दी जाएगी, इसका इंतजार करता हुआ नजर आएगी तमाम टीमें। चलिए ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए,
बड़ा मुकाबले हैं, बिग फाइट, बिग लड़त आप देख रहे हैं। डीप मिड विकेट पर धीरज पाटिल है, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, शॉर्ट कवर पर एक खिलाड़ी तैनात है, डीप फाइनल डीप एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी तैनात है। और स्टंप की गेंद थी, फील्डर से खेला है, गेंद हवा में, खिलाड़ी उससे हाथ से दूर है। जब तक गेंद को फील्ड करेंगे 2 रन पूरे होते हुए नजर आएंगे। इस 2 रन के साथ स्कोर भी आगे सरकता हुआ 6 रनों पर ज्यादा पहुंचेगा, मगर अभी भी मंजिलें दूर है। 17 गेंदें हैं, अभी भी 37 रनों की दरकार है। तुकान सर जी क्या कहेंगे? ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, अपिश केला कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळलं होतं विजय पाटील यांनी। या 2-2 धावाही महत्वाच्या आहेत बघा। 3 षटकामध्ये 13च्या सरासरी तुम्हाला 39 धावांचा पाठलाग, एक मोठा फटका खेळायचा, स्ट्राईक रोटेट करायचे, डबल सिंगलला धावफलक चालू ठेवायचा आहे। गोलंदाजच्या डोक्यावरनं खेळायचा चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये येतो, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो जोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, 2 चेंडूवरती 3 धावा आल्या। हेमंतकडे सुद्धा अनुभव आहे, सर की गोलंदाजाकडे अनुभव नाही, एक्सपिरियन्स नाही आहे। बरोबर टप्प्यावरती बरोबर त्याच लाईन अँड लेनने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, जास्त वेगळं काय करायची गरज नाही आहे। कुछ अलग करणे आहे तो बल्लेबाज केले, फलंदाजाला वेगळं करायचं आहे। 16 चेंडूचा खेळ आहे आणि 16 मध्ये 36 अजून करायचे आहेत। सही कहा तुकान सर जी, इस मैदान पर जो कुछ अलग करना है तो बल्लेबाजों को करना है। गेंदबाज अपनी लाइन टू लाइन गेंदबाजी कर रहे हैं हेमंत, एक लाजवाब गेंदबाज है। मैंने कहा ना, अब गेंदे मैदान पर 16 रन आने बाकी, इस मैदान पर 36 रनों की दरकार है। ये मैच ऑन है, टीवी ऑन रखी है दोस्तों, ये मुकाबला कट टू कट देखने को मिल जाएगा। लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, क्योंकि ये गांव कब है, नारंगी प्रीमियर लीग 2024 का तरार है। डीबी लाइव पे तमाम दर्शक हमें देख रहे सुन रहे, वो तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। अगली गेंद योगेश गलत के लिए आती हुई, लेग स्टंप पर गेंद थी, फाइनल पर खेला खिलाड़ी है, क्या ड्रॉप, और गेंद जा रही है डी पॉइंट पर। खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करेंगे 1 रन पूरा होता हुआ दूसरे की मांग है, दूसरा भी पूरा होता हुआ नजर आएगा, तीसरा पूरा होगा। यस, योगेश को कॉल दिया है विजय मामा ने, और तीसरा रन भी पूरा होता हुआ। क्या बेहतरीन रन विकेट। तुकार सर जी, आप ये कैच छूटा है कि ये मैच छूटा है? ये तो आने वाला वक्त कहलाएगा। आपने सही कहा, कैच छूटा है, मॅच छूटा है, पण या 3 धावा बघा, म्हणजे दोन्ही जर बघितलं तर 45 प्लस आहेत, म्हणजे 45च्या जवळ योगेश करत आहे, पण विजय मामा 50च्या जवळ आहेत। वय जर बघितलं तर 50च्या जवळ आहे, पण काय रनिंग बिटवीन विकेट, फिटनेस ठेवलाय या चेंडूवरती। याकुडे चेंडू होता, पुलचा प्रयत्न, बॅटला टॉप एज लागली, शॉर्ट फायनल मध्ये क्षेत्ररक्षक होते, हाताला लागून चेंडू त्यांचे निसटलाय। 3 धावा या चेंडूवरती पूर्ण, धावा झाल्या, धावफलकावरती धाव म्हणून विजय पाटील 3री धाव पूर्ण केली ना, तर विजय पाटीलनं फिटनेस जबरदस्त आहे। 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 10 वरती। 43 धावांचा पाठलाग केला जातोय, विजय पाटील स्ट्रायकरला गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत रेडी होतोय। ऑफ स्टंपच्या बाहेर पहिला डान्सिंग डाऊन विकेट। जेलसाठी जायची आवश्यकता होती, थोडेसे दूर राहिले, कैच के लिए प्रयास किए, बिल्कुल वहां से आवाज आई, भाई आपको कैच भी लेना है, जेने टीम आपण हे टेन्शन आहे। त्याने विचार केला बाबा कॅच नाही, पहिला फिल्डिंग करू द्या, या 1-1 2-2 धाव महत्वाचे, कारण पहिले 2 जसं रमेश ज्यावेळेला तुम्ही होते कॉमेंट त्यावेळेला म्हटलं पहिले 2 संघ जे हरल्यात ना ते खराब फिल्डिंग ना, ते 2 चौकार त्या 3 कॅचेस त्याने मॅच संपलाय। हाही मॅच तसा आहे, 1.4 षटकांचा खेळ, धावा धावफलकावरती 12, 12 लॉस ऑफ 1 विकेट्स। सही कहा सर जी, अभी भी 31 रन की दरकार है, 14 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। और आपने सही जिक्र किया, रमेश सर जी बैठे थे कॉम बॉक्स में, उन्होंने भी वो जिक्र किया कि यहाँ पर गांव कब है आपके लिए, मगर फील्डिंग का सिचुएशन बहुत महत्वपूर्ण होगा। और दोस्तों, हर मैदान पर आप जाएंगे तो फील्डिंग बहुत महत्वपूर्ण होती है। ये तुकान सर जी हर बार कहलाते हैं, हर जगह पर कहलाते हैं, मगर दोस्तों जब फील्डिंग होगी तो मैच आपके झोली में बनता हुआ नजर आएगा। अगली गेंद हेमंत सर जी की इस मैदान पर विजय सर जी के लिए आती हुई नजर आएगी। ओवर पिच गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, स्विंग होती हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। अब 13 गेंदे हैं, 31 रनों की दरकार है, 20 का वो मामला है, मगर वो दूर किया जाएगा, नजदीक कर जाएगा। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे? उल्टा पुल्टा वाला भी मामला है ना, 13-31 1-3-3-1 उल्टा पुल्टा भी है, उल्टा पुल्टा वाला मामला है। 13 चेंडूचा खेळ आहे, 31 धावांच्या आवश्यकता, शेवटचा चेंडू या षटकातील स्ट्रायकरला विजय। चांगली गोलंदाजी, हे षटक चांगला हाताळलेला आहे, या षटकामध्ये जास्त धावा नाही गेल्या। आता जर आपण पाहिलं 12 चेंडूचा खेळ आहे, 31 धावांची आवश्यकता। आता आस्किंग रन रेट वाढलाय 15.50च्या सरासरीने, आता धावांचा पाठलाग करायचा आहे। एक ब्रेक घेऊया, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया। 12 चेंडू, डीजे थोडासा आराम करतोय कारण वेळही झाले, त्याकरता एक चर्चा होईल ज्यावेळेला आपण गोलंदाजीची चर्चा करतोय, फिल्डिंगची चर्चा करतोय, या नारंगी
प्रीमियर लीग अर्थात गाव कपचा जर उल्लेख करत झाला जसा भरपूर चर्चा झाली होती की फिल्डिंग काय असायला पाहिजे, फिल्डिंग कशा पद्धतीने असायला होते. पण एक गोष्ट नक्कीच जसं शांताराम होते, तुम्ही होता, ज्यावेळेला रमेश होते त्यावेळेला चर्चा केली, ज्यावेळेला प्रॅक्टिस सेशन असतं ना त्या प्रॅक्टिस सेशनमध्ये तुम्ही झेल जर टिपले, जर जिथे झेल जातात त्या ठिकाणी उभे राहिले, कॅचिंग प्रॅक्टिस केली ना तर तुम्ही बॅटिंग खराब करा, तुम्ही बॉलिंग खराब करा, तुम्ही जर चांगले फिल्डर आहेत ना तर टीममध्ये खेळणार. कारण टीमचं कॉम्बिनेशन असतं, टीममध्ये 5 बॅट्समन, किमान 4 बॉलर, 1 ऑलराऊंडर आणि 1 चांगला फिल्डर पाहिजे असतो जो कॅच टिपेल. त्याच्यामुळे ती जागा तुम्ही घेऊ शकता. पण जर तुम्ही फक्त बॅटिंग करून खाली बसले, बॉलिंग करून थकून राहिले तर मात्र टीममध्ये चान्स. ज्या दिवशी तुमची बॉलिंग खराब होईल त्यावेळेला तुम्ही संघाच्या बाहेर, बॅटिंग होणार नाही आहे त्यावेळेला संघाच्या बाहेर, पण फिल्डिंग ही कायम तुम्हाला टीममध्ये ठेवेल. काही उदाहरणं आहेत ना, रवींद्र जाडेजा सर्वात मोठं उदाहरण आहे. ॲज अ फिल्डर म्हणून टीममध्ये चांगली काम केली, त्यानंतर बॅटिंग बॉलिंग तिन्ही अंगामध्ये चांगला खेळ त्यानेही केला गेला होता. आणि आताच्या घडीला जर आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये मनोहर पाटील यांना पाहिलं ना, तसं रमेश आणि मनोहर त्यावेळेला ॲज अ सबस्टिट्यूट म्हणून खेळायचे NCC मध्ये. म्हणजे एखादा गोलंदाज बाहेर जायचा आणि सबस्टिट्यूट म्हणून त्यावेळेला यायचे. पण जी क्षेत्राचा दर्जा मनोहर पाटील असेल, रमेश असेल यांनी जो क्लास जो वाढवलेला होता त्याच्यामुळे ते कितीतरी वर्ष NCC मध्ये खेळले. त्याच्यानंतर ॲज अ बॅट्समन म्हणून खेळले, ॲज अ बॉलर म्हणून खेळले आणि आजही जर पाहिलं तर मास्टरमध्ये 2 खेळाडू खेळतात. म्हणून तुम्ही जर चांगले फिल्डर झालेत तर तुम्ही कायम खेळणार. पण फक्त जर फिल्डिंगसाठी तुम्ही आळस केला तर मात्र मागे जाणार. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये 31 अजून करायचे आहेत. सही कहा तुकान सर जी. ये जिक्र देखिए गांव कप तमाम हमारे युवा खिलाड़ी नारंगी के तमाम कोई भी खिलाड़ी हो, फील्डिंग सेशन आपके लिए बहुत महत्वपूर्ण होता है. ये हमारे सभी के बेहतरीन कमेंटेटर तुकान सर जी ने आपको बताकर पहुंचाया है. आइए 12 गेंदें 31 रनों की दरकार है. पहली गेंद शॉट ही सफल होकर खेलना चाहते थे फाइन लेग पर, मगर बैटर गेंद का संबंध नहीं हुआ. गेंद विकेट कीपर ने भी छोड़ी है. अंपायर का निर्णय क्या आएगा? वाइड बॉल का इशारा आया है. चलिए 1+1 अब 12-29 का मामला होगा. क्या ये मैच बनेगा नहीं बनेगा इसका इंतजार होगा. तो कौन सा जी क्या कहना चाहेंगे? पहिल्यांदा असं घडलं की बॅटिंग करणाऱ्या संघासाठी काहीतरी फायदेशीर ठरले. आखोटप्याचा चेंडू होता आणि आखोटप्याचा चेंडू बरोबर वरून गेलाय, त्याच्यामुळे पंचांचा इशारा झालाय, व्हाईट बॉलचा इशारा. आता समीकरण बघले, आकडे बदलले वाले, आकडे थोडेसे बदललेले आहेत आणि आकडे बदलत असताना 12 चेंडू आणि 29 धावांचा. हा बघा आखोटप्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न योगेश गर्द यांनी केला होता आणि त्याच्या डोक्यावरनं रिप्लेमध्ये सुद्धा क्लिअर कट दिसून येते. डोक्यावरनं हा चेंडू जवळपास पार झालाय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून एक वाईट बॉल. आता टाळ्यांचा गजर. पहिला डगआउट शांत होता. जेम्स बॉन्ड 5607 ते डगआउट शांत होतं, टाळ्यांचा गजर येत नव्हता. पण या 3 एक्स्ट्रा रनना, मागे 2 आल्या आता 1 आली, या 3 एक्स्ट्रा रनना डगआउटमध्ये टाळ्यांचा आवाज आलाय. समीकरण बदलले. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये 28 धावा करायचे आहेत. सही कहा तुकान सर जी. वो डगआउट से ताली बजेगी, आप खिलाड़ी का हौसला बुलंद करते हुए नजर आएंगे. मगर आप 12 में बनाने 28, मुझे हर ओवर में बनाने आपको 14 रन. इस ओवर में 2 बड़े शॉट या 1 बड़ा शॉट तो आएगा, ये मैच बनाने का मौका मिलेगा. थोड़े से महंगे साबित होते हुए संतोष बंधु साहब इस मैदान पर गेंदबाजी पर, मगर बैकअप करना होगा. बैकअप नहीं होगा तो आपका पैकअप भी हो जाएगा. ये फुल टॉस है, बीमार है, नो बॉल है. गेंद हवा में, खिलाड़ी धीरज पाटिल है, कोई गलती नहीं करेंगे. 1 को 2 में तब्दील कर जाएंगे. क्या रनआउट का मौका होगा योगेश के लिए? देखना होगा. बल्लेबाज योगेश इस गेंद, बड़ी मछली जाल में आती हुई. क्या रुकने की जरूरत थी? आप निकले थे, गाड़ी रफ्तार में होनी चाहिए थी, ब्रेक लगा और आपका ब्रेक सीधा मैदान के बाहर लेकर आया. बघत राहिले होते आणि इथे योगेश गरेच्या रूपाने मोठा धक्का लागलाय. नो बॉल होता, बीमर चेंडू होता, कमरेच्या वर हा फुलटा चेंडू झेल टिपला गेला, थ्रो केला गेला यशरेच्या दिशेने, एमच्या दिशेने आणि त्यानंतर त्यांनी थ्रो केला तो मात्र गोलंदाजच्या दिशेनं. इथे एक नाही बघा, रिप्ले आपण बघूया. रिप्ले बघा, संतोष पाटील बंधू यांचा फुलटॉस चेंडूला खेळला होता. बीमर चेंडू झेल टिपला गेला होता. नो बॉलवरती धीरजचा थ्रो आला होता यशरेच्या दिशेनं, त्यानंतर केलेली फिल्डिंग. इथे बघा पाठीमागे बघत राहिले, थोडंसं बघत राहिले. चेंडू गॅदर केला गेला संतोष पाटील आणि आसर यष्ट्या. विकेट बाद, ये तो वही कहेंगे ना. नो बॉलचा इशारा जरी झाला आहे, कॅच नाही झाले. पण जसं बिर्याणी का तो बिर्याणीच्या जोडीला रायता असतो, बिर्याणीच्या जोडीला रायता, रायता में रहती है दही. ये कॅच नहीं, रनआउट ही सही.
आणि रनआउट मोठा आलाय ना, रनआउट मोठा आलाय. योगेश गरजच्या रूपानं विजय पाटील नाही, योगेश गरती सही असं म्हणूया. कॅच नाही रनआउट सही असा खेळ आहे. अजून एकही चेंडू आला. पंचांचा हात डोक्यावरनं गोल 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 गोल. हा मॅच पण गोल गोलवाला आहे, गोल मटोला आहे. धावा झाल्या धावा 17 17 26 धावा अजूनही करायच्या. 12 चेंडूचा खेळ आहे. 12-26. हा कोटाप्याचा चेंडू दाबूल केला. चेंडू झाला बाहेर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 2 3 4. विजय पाटील विजय मामा यांच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. क्या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होता हुआ महंगे साबित हो रहे गेंदबाज. अभी पहली गेंद यहाँ पर फेंकी गई है और यहाँ पर रन खर्ची किए जा रहे हैं, मगर यहाँ पर ये मुकाबला क्या होता हुआ दुकान जी. अब 11 गेंदे 22 रनों की दरकार है. हर गेंद पर डबल बनाना होगा. ये मैच आपके झोली में आता हुआ, मगर आने वाली ये 5 गेंदे दोनों टीमों के लिए विशेष होगी. क्या कहना चाहेंगे? 5 गेंदे विशेष हो गई, लेकिन आखरी एक गेंद पे 9 रन आए हैं. मागच्या एका चेंडूवरती 9 धावा आल्यात. विजय पाटीलचा फटका यांचा बघा. समजा बरोबर प्लेसमेंट परफेक्ट होती. पाहिलं होतं कोणी क्षेत्ररक्षक नाही आहेत. फाईन लेग लॉंग लेग क्षेत्र थोडंसं मोकळं होतं. त्या क्षेत्रामध्ये हा चौकार विजय पाटीलच्या बॅटमधनं 4. 11 चेंडू आणि धावा करायचे आहेत 22. सही कहा तुगन सर जी. 11 गेंदे 22 रनों की दरकार है. दिल की धड़कनें तेज होती हुई आई एक्वीरा टीम की. इस मैदान पर लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, मगर विजय मामा की तारीफ करनी होगी. क्या बल्लेबाजी. एक सीनियर खिलाड़ी मैदान पर लड़ रहा है अपनी टीम के लिए और लड़ना भी होगा. फील्ड से शॉर्ट गेंद बोल की ऑन साइड पर गेंद जारी टीम इसको अलग पर. खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करेंगे 1 रन पूरा होता हुआ. 1 ही रन से संतोष होना पड़ेगा. अब रनआउट का मौका होगा कि नहीं. अब 10 गेंदे 21 रनों की दरकार है. 10 गेंदे 21 रन चाहिए. अभी ये मैच थोड़ा सा टर्न होता हुआ नजर आ रहा है. यहाँ पर 4 गेंदों में 8 से 9 रन बनेंगे. ये मैच बनाने का मौका मिलेगा. 10 चेंडूचा खेळ आहे. 21 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये चेतन पाटील लागुरा फलंदाज आहे. हार्ड हिटर फलंदाज आहे, ज्याच्याकडे मोठा क्षमता मोठे फटके खेळण्याची क्षमता कुवत त्याच्या बॅटमध्ये आहे. तो आता स्ट्रायकर एंडला आलाय. चेतन पाटील बघा आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये तितकं चांगलं केलं नाहीये, पण चांगलं करू शकतात. चांगलं करू शकता. एक इनिंग एक खेळी टीमला जिंकून देऊचं. एक खेळी तुमचं नावही करू शकतं आणि एक खेळी तुमच्या संघाला विजयी करू शकतं. 10 चेंडूचा खेळ आहे. 21 धावांची आवश्यकता आहे. तो संतोष पाटील बंधूकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. मास्टरमध्ये आता जर पाहिलं तर संतोष पाटीलचा खेळ बहरलेला आहे आणि तो गोलंदाजीसाठी वेळ 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 टाइम वरती रस असू द्या. कारण बराच वेळा आपण बघतोय या सामन्यासाठी चाललाय. 10 चेंडूचा खेळ आहे. 21 धावांची आवश्यकता. दहा 21 फुल टॉस मोठा फटका फटका फटका. झेल सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 9 चेंडूचा खेळ आहे. 19 पहिले 10 21 था 9 19 ऍक्च्युअली 19 20 वाला खेळ आहे. एका बाजूचा आहे. धावा आहे 10 बॉलवरती 24. 9 चेंडू 19 धावा. सही कहा तुगन सर जी. आने वाली 3 गेंदें दोनों टीमों के लिए बड़ी विशेष है. अगली गेंद आउट साइड पर खेला. गेंद हवा में. खिलाड़ी गेंदबाज कैच के नीचे धीरज पाटिल आ रहे हैं. ओहो लाजवाब क्या. धीरज पाटिल इज अ फायर. क्या मुकाबला चल रहा है. कभी इधर तो कभी उधर, कभी ऊपर तो कभी नीचे, कभी इधर तो कभी उधर. लाजवाब. कभी खुशी तो कभी गम. दुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? 2 झेल आपण पाहिले. एक पार्थ पाटीलचा झेल पाहिला होता. पार्थ पाटीलने झेल टिपला होता आणि त्याच्या तोडीस तोड हा झेल. आणि काय रन किडून मिड विकेटवरनं आले होते. मिड विकेटवरनं त्या दिशेनं आले होते. खास करून धीरज पाटील. हा चेंडू बघा संतोष पाटील बंधू यांचा थोडासा कटर चेंडू हाताळला होता. टॉप एंड लागला होता. चेंडू बराच वेळ हवेत राहिला आहे आणि मिड विकेटवरनं चितेच्या चपलाईने चेंडूवरती धावत आले आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी सूर मारत हा झेल टिपलाय. काय अप्रतिम झेल. कमिटमेंट काय असते ती धीरज पाटील या झेल टिपताना दाखवून देतोय. कमिटमेंट बघा. बॉन्डलेन जवळ होते. बॉन्डलेन जवळ जाणं हा क्षेत्ररक्षकांना. आणि या झेलसाठी सदानंद पाटील महेंद्र पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज झाले. अप्रतिम. या मॅचचा टर्निंग पॉईंट होऊ शकले असता. तो टर्निंग पॉईंट इथे आलाय. विकेट झेल अप्रतिम टिपलाय धीरज पाटीलनं.
सही कहा तुकान सर जी, मगर हमारे डीबीएन लाइव के कैमरामैन की तारीफ करनी होगी। क्या बेहतरीन उस गेंद को दिखाया है, लाजवाब। इसलिए तो नाम है ना दोस्तों पूरे मुंबई और महाराज में तमाम कैमरामैन का हार्दिक हार्दिक स्वागत है। और क्या इनाम आता हुआ इस मैदान पर हमारे सभी की चेते लालटे सनन सर जी के द्वारा लाजवाब व्यक्ति है। और दोस्तों ये कैच बेहतरीन ये मुकाबला है, मगर आप मैच टर्न होता हुआ नजर आएगा क्या दोस्तों? यही तो क्रिकेट का नाम है ना, कभी खुशी देता है तो कभी गम देता है, कभी ये रुलाता है तो कभी हंसाता है। एक डगआउट खुशी था तो अब एक डगआउट में नमी है। इस मैदान का नाम ही वैसा है। और नारंगी के मैदान पर 81 मुकाबले हमने देखे हैं। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? अप्रतिम. आणि हा झेलसाठी साईरथ अर्थात श्री रमेश वामन पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज झालं. अप्रतिम झेल टिपलाय. सदानंद पाटील, महेंद्र पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. साईरथ रमेश वामन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज येत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अनिकेत पाटील. समीकरण इंटरेस्टिंग आहे. अजून 19 धावांचा पाठलाग करायचा. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8-19 8-19. खोलवर टप्प्याचा चेंडू, पायावरती चेंडू, इन फ्रंट ऑफ द विकेट, लेग बिफोरचा विकेट. गडी बाद, पायचीचा विकेट, लेग बिफोरचा विकेट आणि गडी बाद लागोपाठ दूसरा विकेट प्राप्त केलाय संतोष पाटिल ने. क्या मुकाबला चल रहा है दुकान सर जी, कभी इधर तो कभी उधर। हैट्रिक पर गेंदबाज आए हैं, क्या वो कैच, इसके बाद एक बेहतरीन गेंद थी, बल्लेबाज लड़ने जा रहे थे मगर गेंद को सीधा खेल नहीं पाया और गेंद सीधी पैरों पर लौटती हुई और स्टंप के सामने पकड़े गए और एक विकेट का पतन होता हुआ जेम बॉन्स टीम का। मगर होंडा मुझे इस मैदान पर बल्लेबाजी के नाम से चर्चित में है, ये बल्लेबाज के पास क्षमता है, मगर इस गेंद पर अगर एक बड़ा शॉट फिर मैच बनाने का मौका होगा। दुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? और तुर्तासा पण विकेट बघा पुलर लेन होती बरोबर एक्सचेंजच्या समोर पायावरती हा चेंडू हाताळला गेला होता संतोष पाटील यांचा. रमेश पाटील अर्थात साईरथ यांच्याकडनं कॅश प्राईज झालेला आहे. अजूनही एक विजय पाटील यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि हॅट्रिक जर साधली संतोष पाटील बंधू यांच्यासाठी रमेश वामन पाटील साईरथ 1000 रुपये. हॅट्रिक डब्ल्यू अजून एक डब्ल्यू आला तर 2 डब्ल्यू आले आहेत. 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. डाऊन द ग्राउंड खेळाय चेंडू समोरच्या दिशेने चेंडू झाला बॉन्ड लाईन जवळ क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. चांगली फिल्डिंग पायाने चेंडू रोखलाय. निखिल पोहोचले होते, निखिलने चांगली फिल्डिंग केले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांची स्कोर जाऊन पोहोचलाय 26-26. 17 धावांची आवश्यकता आहे. 17 आहे तो खतरा भी आहे. पण शेवटचा चेंडू आपण बघू शकता पुन्हा एकदा संतोष पाटील यांचा चेंडू. हेमंत अर्थात होंडूना समोरच्या दिशेने खेळ होता वेगानं निखिल या चेंडूवरती आले आणि पाहिलं चेंडूला करायचे प्ले क्लेन पिकअप करणं थोडंसं कठीण आहे. योग्य वेळेवरती पायाचा वापर केला गेला आणि 2 धावा 2 बहुमूल्य धावा इथे रोखल्या गेलेल्या आहेत. 6 चेंडू 17 धावांच्या होत्या. स्ट्रायकर यांना विजय पाटील अर्थात विजय मामा आहेत आणि विजय पाटील यांच्यासाठी एक कॅश प्राईज आहे. 6-17चा मॅच आहे. साईरथ रमेश वामन पाटील सिक्सरसाठी षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. बघा 3 षटकांचा खेळ संपला. तिथे 30 होत्या, इथे 26. शेवटच्या षटकामध्ये त्यांनी गेल्या होत्या 22 आणि शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला करायच्या त्या 17 तिथे करायचे आहेत. त्यांनी 22 केल्या होत्या. 6 बॉल 17 रन. सही कहा तुकाराम सर जी, यहाँ पर 6 गेंदे 17 रन है. खतरा मंडराएगा किस पर, ये आने वाला समय तय करेगा। मगर यहाँ पर विजय मामा को हीरो बनने का मौका है, गेंदबाजों के लिए हीरा बनने की मौका है। निखिल गेंदबाजी पर आया है, अगली गेंद फेंकने तैयार। पहली गेंद शॉट ही पूल किया है, पावरफुल होगी क्या? मगर खिलाड़ी वहां पर संतोष बंधु है, लाजवाब कैच, बल्लेबाज विजय मामा का खेल समाप्त होता हुआ और एक झटका जेमबॉन की टीम के लिए आता हुआ। कमाल यहाँ पर दुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? पहिल्या चेंडूवरती आखोट्याचा चेंडू होता, प्रयत्न जरूर केला होता विजय पाटील अर्थात विजय मामा यांनी. चांगला झेल संतोष पाटील बंधू याने डीप्स केले का रिझममध्ये 13 धावा केल्या आपल्या संघासाठी. 1 चौकाराचा समावेश. 11 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी साकारून विजय पाटील पेव्हलियनच्या दिशेनं जात असताना हा चेंडू बघा निखिल पाटील यांचा पूलचा फटका बॅटच्या मधोमध नाही आला, थोडा वरच्या बाजूला चेंडू लागला होता. स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होते संतोष पाटील अर्थात बंधू यांनी चांगला झेल टिपलाय. विकेट पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्यात. नवीन खेळाडू आता मास्टर खेळाडू गोविंद पाटील जात असताना आपण पाहतोय या खेळाडूचं सुद्धा म्हणजे आपण फिटनेस लेवल जर पाहिली तर आज 50 पार केलेले आहेत, 50च्या वरती गेले आहेत, 55 जवळ वय चालले. पण फिटनेस लेवल या खेळाडू सुद्धा आपण पाहू शकता. 6-17चा सामना होता पहिल्या चेंडूवरती विकेट. आता 5 चेंडू
आणि 17 धावांची आवश्यकता आहे। एक गोष्ट त्याच्यावरती चर्चेला येईल, पण पहिल्या चेंडूवरती विकेट, 5 बॉल 17 रन। सही कहा सर जी, 5 गेंदे और 17 रन है, मगर आप यहाँ पर गेंद बल्लेबाजों को जलवा दिखाना होगा, क्योंकि ये 2 गेंदों में तो एक बड़ा शॉट आपको लगाना है, क्योंकि आप प्रेशर बड़ा है, खतरा है तो खतरा भी मंडलाता हुआ नजर आएगा। एक सिक्सरसाठी, एक षटकारासाठी जेरबा 1 मिनिटासाठी थांबेल करणार गोविंद पाटील यांच्या एक सिक्सरसाठी साईरथ रमेश वामन पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे। स्ट्रायकरला गोविंद पाटील, नॉन स्ट्रायकरला हेमंत पाटील आणि गोलंदाजीसाठी निखिल। बॅट स्विंग जोरात आहे, स्ट्राईक थोडंसं रोटेट करायचं होता आणि त्यामध्ये बाद झाल्यात गोविंद पाटील यांना परतावं लागतंय। 4 बॉल 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 17। समीकरण कुठे होतं बघा, 10 चेंडू 21, 10-21चं समीकरण होतं आणि मागच्या 6 चेंडूवरती फक्त 4 धावा आल्यात। 1-2 गोष्टी चुकल्यात, त्यावरती चर्चा होईल, पण तुर्तास मॅच थोडासा क्लोज आहे, त्यामुळे तिथे विश्लेषण करणं थोडंसं घाई ठरेल। 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूमध्ये 17। हेमंत पाटील होंडो आहे तर संधी आहे, आणि होंडो आहे तो उम्मीद जागी है। टीम जेम्स बॉन्ड 5607 ची। सही कहा दुकान सर जी, इस मैदान पर 4 गेंदे 17 रन, ये गेंद पर अगर एक बड़ा शॉट आएगा फिर मैच ऑन होगा, मगर कर पाएंगे हेमंत। शॉट गेंद पुल किया था, मिस टाइम में गेंद हवा में, विकेट कीपर उस कैच के नीचे है, क्या ड्रॉप, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे, रनर का मौका होगा, मगर नहीं, बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद रहते हुए। अब 3 गेंदे 15 रनों की दरकार है, मगर इस 3 गेंदों को हवाई सफर में भेजना भी होगा। क्या कहेंगे दुकान सर जी? बिल्कुल, हवाई सफर म्हणजे 3 चेंडूचा नंतर विचार करा, येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा प्रहार करावा लागणार आहे। 3 चेंडूवरती 15 धावांची आवश्यकता। टॉप एट लागला होता, चेंडू बराच वेळ हवेतही राहिला आहे, झेल टिपण्याचा प्रयत्न हेमंत केला, झेल सुटलाय, 2 धावाही आल्यात। किरण ऑन सेकंडला प्रज्ञेश, पण स्ट्रायकरला हेमंत ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह करतोय वाया अडीचला कॉम्प्लेक्स। मयूरनं चांगलं फिल्डिंग, 1 धाव या चेंडूवरती, पूर्ण 2 धावायचा प्रयत्न केला जातोय। आता दोन्ही चेंडूवरती बघा चूक तर झाले, मिस्टेक तर झाले। आता प्रज्ञेश स्ट्रायकर एंडला येणार होते, प्रज्ञेशसाठी कॅच प्राइज एक आलेला आहे, त्याने रिव्हर्स स्वीपचा जे षटकार मारला आकाशकडनं एक कॅच प्राइज आलेला आहे, पण तुझा स्ट्रायकर एंडला हेमंत होंडो आहे। 2-13चा मॅच आहे, पण 2-12 आला तर मॅच टाय होऊ शकतो, 2-12 आला तर मॅच टाय होऊ शकतो। या चेंडूवरती फैसला होईल की मॅच कुठल्या बाजूला जाईल। सही कहा सर जी, यहाँ पर पता चलेगा कि हुड वहां पर कहां पर करवट बदलेगा, कहां नहीं बदलेगा। 1-2 गेंदे और वहां पर 13 रनों की दरकार है, मगर 2 गेंदों पर एक बड़ा शॉट चाहिए। ऑनसाइड खेलने का मिस टाइम है, गेंद जा रही है फाइन लेग पर। आप ही यहाँ पर एक्वीरा की उम्मीद जागी है, मगर दोस्तों हमने 1 गेंदों पर 10 रन देखे, 1 गेंदों पर 13 भी देखे। दुकान सर जी, ऐसे मुकाबले बहुत बार आ चुके हैं, मगर आप ये नारंगी के मैदान पर 2 गेंदों में 16 भी तो देखे हैं ना। 2-16 पाहिले, आता ऐसे नाही की चमत्कार होते, लेकिन बार नाही होते। आता प्रज्ञेशसाठी कॅश प्राइज झाले आकाश मांगेला यांच्याकडनं। सचिन पाटील यांच्याकडनं कॅच प्राइज, रिव्हर्स स्वीपचा जर षटकार आला 1000 रुपये। शेवटचा बॉल आहे, चलो बैंक बैलेंस बढ़ाने का मौका भी है। त्याने सांगितलं की बाबा जाऊ दे, चला शेवटचा बॉल आला आणि डॉट बॉल। निखिलला चांगली गोलंदाजी हाताळलेली आहेत आणि टॉप 3 मध्ये जाणारा तिसरा संघ ठरला आहे तो टीम एक्वीरा। पहिल्या दिवसाचा आपण खेळ पाहिलाय, पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आकाश गरजनं ठोकलेला तो सिक्सर आणि तिथून एक्वीरा टीमनं केलेला बाउन्स बॅक, आणि आज जर पाहिलं तर टॉप 3 मध्ये जाणारा तिसरा संघ ठरलाय। थोडासा ब्रेक आहे आणि त्यानंतर ठरेल की 3 संघामध्ये काय लढाई, कसा खेळ होईल। थोडासा ब्रेक आहे, थोडीशी विश्रांती घेऊया। या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि एक कॅश प्राइज हे आहे, खास करून धीरजसाठी आहे। धीरज आपण या, प्रसाद पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। त्याला काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज दिलं जाईल। तर महेंद्र पाटील, सदानंद पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आहेत। सदानंद पाटील आपण तिथे खाली थांबायचं, कारण एक कॅश प्राइज दिलं जाईल। 500 रुपयाचा कॅश प्राइज साईरथ अर्थात श्री रमेश वामन पाटील यांच्याकडनं ते 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आहे। धीरज आपण या, पहिला तर बॅटिंग केली, मग बॉलिंग केली आणि त्याच्यानंतर फिल्डिंग